BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रीहरी विजय ग्रंथ अध्याय 19 कंसाचा वध. वसुदेव आणि देवकी यांची सुटका. राधे कृष्ण राधे राधे. श्री गणेशाय नमः. जय जय श्रीकृष्ण आत्मराया. उपाधिरहित पूर्ण ब्रह्मा, मंगल रूपा मंगलधामा, पूर्ण कामा सर्वेशा, अमंगल ही माझी काया, मंगल नाम तुझे यदुराया. ते नाम माझे हृदय लिहून या, तू स्वामी या पवित्र करी. जैसा कागद खरकटा जाण, ज्याशी न शिवती सोवळे ब्राह्मण, त्यावरी तुझे नाम करता लेखन, मग पूजन हृदय धरती हो. तैसेही अमंगल शरीर, शुक्र शोण मिश्रित पवित्र अस्ति मांस मळमूत्र येणे भरून भरलेशे. अंतजन्मीच्या पापे घोळिले, काम क्रोध लोभे भरकटले, श्लेष दुर्गंधीचे ओतिले, कृमीचे भरले सदन हे. केवळ अस्थिची मुळी शिरानी ठाई ठाई बांधिली, मांस रक्तेवरी लिंपली, त्यावरी मढविली त्वचेने. जो रजस्वलीचा विटाळ, सर्वांगाशी अमंगळ, त्या विटाळाचे फळ वाढले केवळ मळमूत्रे. ऐसे अमंगल पाही, परी तुझे नाम लिहिले हृदयी, मग या एवढे पवित्र काही नाही. तुझे भजनी लाविता, ज्यावरी मुद्रा करी राजेंद्र, ते पृथ्वीस वंद्य होय पवित्र. तैसा माझे हृदय तू यादवेंद्र, राहुनी पावन करी का. ज्यावरी मुद्रा करी राजेंद्र, ते पृथ्वीस वंद्य होय पवित्र. तैसा माझे हृदय तू यादवेंद्र, राहुनी पावन करी का. कागद अत्यंत मोहलेहीन, परिमुद्रा उमटता वंदिती जन, तैसा मी अत्यंत दीन, करी पावन यदुवीरा. मुक्त माळे संगी तंतू, कंठी घातली भाग्यवंतू, की सुमना संगे मूल चढतू. तैलासी जैसे विशेष पै, राजा बैसे सिंहासनी, तो नमस्कारी जे थोर लहानी. माझी तनु तू चक्रपाणी, करी पावन तैसीच. ब्रह्मानंदा यदुकुल तिलका, मी तुझ्या पायीच्या पादुका, परी त्या वंद सकळी का. चरण प्रसादे तुझ्या, असो 18वा अध्याय संपता. मथुरे समीप कमलोद्भव पिता, उपवनी राहायचा तत्वता. नंदगौळी यांसमेत यावरी अक्रूर चालला तेथून, प्रवेशला हो राजभवन, कंसरायास करुणी नमन. सर्व वर्तमान सांगत असे म्हणे, घेऊन आलो जगजीवन, जो यादव कुल मुकुटरत्न, जो का नरवीर पंचानन, द्विजन वंदितीच्या, जो त्रिभुवन वंद्य सर्वांशी आर्य, जो अजित अद्भुत वीर्य, परम तेजस्वी प्रतापी सूर्य, तो यदवर्य आणिला. तमारी कन्येचा रजजळी, जैसे कालिया रगडीला पायांतळी, जैसे षण्मात्र पुतना शोषिली, तो वनमाळी आणिला. तृणावर्त केशी अख पक प्रलंब धेनुक वेगिले सवेग, जो निज भक्त हृदया रविंद भृंग, तो श्रीरंग आणिला. जो कमल नाभ कमल पत्राक्ष कमलोद्भव पद्मोद्भव आणि विरूपाक्ष, ज्याशी ध्याते तो सर्वसाक्ष, परमपुरुष आणिला. आला ऐकून श्रीकृष्ण दचकले कंसाचे अंतकरण, बुद्धी चित्त अहंकृती मन. कृष्ण रूप झाले, कंसाशी लागले हरी पिसे, पदार्थ मात्र हरिरूप दिसे. आपली अंतरे श्रीकृष्ण भासे, हाक आवेशे फोडिली. कृष्ण रूप आसन वसन, कृष्ण रूप दिसे भूषण, बहुते सेवक स्वजन, दिसती कृष्ण रूप ते. स्नान कराव्या कंस, पडदनी घेतला सर्वेश, उदकी दिसे ऋषिकेश. झाले मानस हरिरूप, जेव्हा बैसला अन्न, तो अन्नात दिसे मनमोहन. कंसे हाक फोडी दारुण, मुष्टी वळवणी बोलत असे. बहुत भोगीशी पुरुषार्थ, सोशी एक मुष्टी खात, आवेशे भोजन पात्र फोडित, अन्न विकृत चहूकडे. रागे कंस भिरवी नयन, म्हणे पाककर्त्याशी जीवे मारीन. अण्णा माझी मिळवणी कृष्ण, माझा प्राण घेऊ पाहे. प्राशनाशा आणले उदक, तो उदकी दिसे कमल नायक. कंसे पात्र भिरकावले देख, हाक फोडून ते देवा. हडपी देते विडिया करुणी, कंस पाहे विडे अवलुकिनी. म्हणे आत मिळविला चक्रपाणी, तुमचे मनी मरावे म्या. पुढे दाविले दर्पण, आत बिंबला नारायण, आरसा दिला भिरकावून. सेवक जन हासती, बहुते दैत्यांचे भार, म्हणे अवघेचे दावेदार. आना वेगी म्हणे शस्त्र, तो शस्त्र दिसे हरिरूप. शस्त्र भिरकाविले धाके, म्हणे कोठे माझे पाठी राखे. मुष्टिक चानुराधिक सखे, कोठे गेले तर कळेना. अंतपुरा माझी प्रवेशला, तो हरिरूप स्त्रियांचा मेळा. हाक फोडून बाहेर आला, भये घाबरला पळत असे. भू आप अनळ अनिळ निराळ, अवघा व्यापिला घननीळ. पदार्थ मात्र जेते सकळ, दिसती गोपाळ स्वरूप पै. ऐसे परम द्वेषे करून, लागले कंसाची कृष्ण ध्यान. असो इकडे भुवनी जगजीवन, काय करता झाला एक निद्रित क्रमिली रजनी. सवेची उगवला वासरमणी, नित्य नेम सारेला त्याची क्षणी. नंदादिकी तेथवा, कृष्णे दुरुड बांधली वीरगुंठी. पदक मुक्ताहार रुळती कंठी, दिव्य रत्ने झळकती मुकुटी. बाहुभोटी बहुभूषणे, वीर कंकणी मनगटी. दशांगुली मुद्रिकांची दाटी, बळीरामासहित जगशेठी. रथावरी आरूढला, मागे गवळी भार. लागला वाद्यांचा गजर, मथुरेशी यादवेंद्र निजबळे प्रवेशला. तो रजक वस्त्रे धुवून, राजगृहा जात घेऊन, त्याशी म्हणे मोक्षदानी, वस्त्रे देई आम्हा ते. तो त्याचा मृत्यू जवळी आला, तदनुसार तो बोलिला, म्हणे वस्त्रे कायशी तुझला. गोरस चोरा गोवळिया, तू वनामध्ये गोवळियांशी बळकटपणे झुंबी घेशी. ते येथे न चले मथुरेशी, जीवे याशी माझ्या हाते. तू अन्याय बहुत केले, म्हणून या कंसराया आणविले. ऐसे ऐकता गोपाळे, नवल केले तेथेची. कोव घालून निज बळे, रजकाचे शिर छेदिले. जसे अरविंद खुडले, नखाग्रेजी अवलीला. वस्त्रे घेऊन समस्त, गोळ्या वाटी कृष्णनाथ. तो वाटेत शिंपी भेटत, तंतुबाय नाम तयाचे. तेने वस्त्रे आणून ते वेळा, भावे पूजिला घन सावळा. म्हणे ब्रह्मानंद दीनदयाळा, कृपा करी मजवरी. तो कुब्जा कंसदासी ते वेळा, दिवे चंदन भरोरी कंचोळा.
वाटे जाता देखे घन सावळा केवळ पुत्रा मदनाचा. तो कुब्जा विद्रुप दिसे बापुडी कुरूप सर्वांगी वाकुडी परी हरिरूपे तिने गोडी निज भावे धरलीसे. हेची रामावताराची मंत्रा कैकेयीची दासी द्वेषी रघुवीरा रामे शापिली ते अवसरा वक्र होई सर्वांगी. मग ती लागली रामचरणी म्हणे वर देई चाप पाणी. राम म्हणे पुढे कंस सदनी दासी होशी कुरूप तू मी कंस वधार्थ मथुरेशी येईन तेव्हा तुझ वाटेशी उद्धरीन असो तीच म्हणे जगजीवन. देई चंदना माते तो ती कुब्जा भावार्थे चंदन लावी आत्महस्ते अवलोकीला हरिमुखाते सद्गतचे ती झाली अंगी चर्चुनी या चंदन केले हरीस साष्टांग नमन कृष्ण तीच हाती धरून लाविला चरण शरीरा. जैसा परिस झगडता लोहाते तत्काळ सुवर्ण होई तेथे तैसी पावली दिव्य शरीराते अपंगाते हरीच्या. की उगवता वासरमणी अंधकार पळे मुळे हुनी कृष्णचंद्र उगवता ते कुमुदिनी विकासली निज तेजे जैसा रंभ उर्वशी विलासिनी कैस्तीच कुब्जा दिव्य पद्मिनी हरिमुख न्याहळीत नयनी मंजुळ वचनी बोलत मीन केतन मोहन मेघ श्यामा हिमनग जामात मन विश्रमा चाल आता माझी या धामा पूर्ण कामा सर्वेशा. हरी म्हणे कंस वधून मग मी पाहीन तुझे सदन ऐसे बोलता नंदनंदन कुब्जा गेली निज सदना. तो फुलारी आला ते वेळा त्याने हरिकंठी घातल्या माळा आवडी नमित पद कमळा बिलिंद जैसा प्रीतीने हरी पुसे लोकांशी वाटे धनुर्यागत या दावा कोठे तो आधी अवलोकू मग नेटे जाऊ कंस मर्दावया. गावात प्रवेशला श्रीपती गोपी मथुरेच्या श्रवणी ऐकती सद्गुण होऊन धावती यदुपती पाहव्या. कित्येक जीवित होत्या नारी तैसेच कळीचा कवळ करी वेगे धावती सुंदरी पुत नारी पाहवया. एक होती नहात केश कस्तुरी मिश्रित चोखणी श्री घासित तैसेच धावे ती गजगमना. एक गोपी जव कांडित ऊर्ध्व गेला मुसळांसहित हस्त कानी एकताची मात धावे त्वरित तैसेच. एक दळीत होती सुंदर कानी एके आला वीर सांडोली नाद घरघर जाये श्रीवर पाहव्या. भुलविल्या कृष्ण वेदके पायी घातली कर्णतांटके चरणीची भूषणे सुरेखे कर्णे एकी घालिती अडनवट जोडवी पोल्हारे कानी बांधली एकसरे कंठी बांधली नेपुरे वाळे पेंजने समस्त शिश फुल चंद्रबीज वरा गुडगा बांधिती सुंदरा घोसांबळ्या परिकरा चरणांगोष्टी गोविती मोती यांची दिव्य जाळी नेसते एक बेल्हाळी नाकीचे मोती चरण कमळी घोटी चवळी बांधती एक काजळ मुगी घालिती कुंकुम डोळ्या माझी लेती जावडे मुखाशी माकिती हरिद्रा लाविती पायांची कुरपुरे सुपारी घोळी एके निवगरणा माझी घातली वेणीस वेडिया तत्काळी एकी खोवती त्वरिने एक अर्धांगी लयत कुसंकी मुक्ताहार बांधी मस्तकी नेसते वस्त्र हस्तकी धावे एक घेऊन या. बाळके ठेवून शिंक्यावरी कडी गेलेली घागरी एक षटचक्र ते माडेवरी तेथून हरी लक्षित एक भक्तीच्या चौबाऱ्या उभ्या राहिल्या सुंदर एक साधनाच्या मंदिरावरी चढे वेलाडी एक ध्यानाचे गवाक्षद्वार त्या वाटे लक्षिती यदुवीर एक लय लक्षाचे जालंधर त्यातून पाही जगतात माशनिक जाणून अडघाडी वेगे लावी प्रेमाची शिडी परी चढता तातडी पाहे आवडी हरिते ठाई ठाई गोपींचे भार वर्षिती सुमनांचे संभार एक रत्नदीप घेऊन सुंदर ओ वाळीती पुराण पुरुषा मदन मनोहर मेघ श्याम देखता गोपीचे थोर संभ्रम एक म्हणती कोटी काम उवाळून टाकावी यावरून एक म्हणती श्रीमुखावरून सवय जावे उवाळून एक हरिवदन विलोकित असो धनुर याग मंडपा समीप आला चतुरशाचा पाप जो माया नियंत चितस्वरूप कर्म मोचक मोक्षदाता तो कंस कुटिले केले बंड लोहधनुष्य ठेविले प्रचंड जैसे पूर्वी त्र्यंबक तो दंड सीता वल्लभे भंगिले तैसे जगजा शतात मित्रे आकर्ण ओढून पंकज नेत्रे लोहधनुष्य मोडून शन्मात्र दोन शकले केली पैते ते होते देते रक्षक महाउन्मत मध्ये प्राशक परम दुर्मती पिशेत पक्षक सहस्र एक धविनले राजांना घेता बोवळे बळेची लोह चाप मोडिले म्हणून अवघेची लोटले रामकृष्णावरी पै ऐसे देखून रामवन माळी कोदंड खंडे हाती घेतली दोघे उठले प्रताप बळी कोण आकळी तयाते जैसे अजंगे उभे असता भार निशंक उडते दोघे व्याघ्र की देखुनी वारान चक्र जैसे मृगेंते सपटती पूर्वी निरोधव सुत मित्रकुमार देखुनी पिशित पाषाणांचे भार धाविले जैसे प्रलय तसे दोघे उठते रणभैरव दोघे जण दोन्ही धनुष्य खंडे घेऊन पाडील ते समूह जोडून गत प्राण सर्व झाले समाचार कळाकांचा त्याचा मोडून जोडले देते आणि ते परतून गेले मागोते उपवनी राहाव्या कुंड मंडप विध्वंसला रक्षकांचा संहार केला रक्षक घोळे मारेला कळी काळा नभे तिथे उपवनी क्रमोनी रजनी सवेचे उदयाद्रीवरी येता तर नित्य नेम सारुणी त्याचे निषेध झाले सर्वही भोगिंद्राणी यादवेंद्र रथी वैसे देशे शशी दिनकर मागे गवळी भार कृष्ण बळेचे बळ दिसे जैसा वृत्रासुत्रावरी पुरभूत उद्धा दिखे त्रिदशांसमयत की मित्र कुलभूषण बंधू सहित निघे वैश्रव बंधू पद्यावया की तर्कासुरावरी कुमार अंधकासुरावरी अर्पणावर त्याच्याची यदुकुल प्रताप दिनकर कंस बधाव्या चाललेला प्रताप रुद्र दोघे जण चाललेले राजपिदेवरून कंसाची सांगते चार जाऊन येत की कृष्ण तुझे भेटी कंस म्हणे कुबल द्वीप पाठवावा कृष्ण मार्गे येताची कोंडवा साधी माझी रगडावा महानागे पायांतरी ठाई ठाई त्यांचे थवे विधविधी उभे राहावे आम्ही मुष्टिक अनुराधिक आघवे रंगमंडपी बैसतो कुबलय महाहस्ती थोर कृष्णाशी पाठविला समोर सांगित कोंडला यदुवीर गवळी भारा समवेत कुबले वैरी बैसला जो दैत्य ते निगजे लोटीला अकस्मात गवळी झाले भयभीत म्हणती हास्य हा नाटपे कृष्ण म्हणे गरे कृष्णा ते मूर्खा गज काढे
अनिक पण तो म्हणे तुझं गजपदा खाल्लं ते घालून या रगडीनं गुराखिया कपट बळे वनी महादैत्य मारले तैसे कुल वैसेनी नचले जवळी आले मरण तुझे तुवा पुतना शोषणी मारली तृणावर्त मारला अंतराळी गोवळ्या तुझवरून ये स्थळी बळी रामासहित मारिन कालिया आणि अगासुर किरडू मारिले जहारी थोर परी तुझा हा मृत्यू साचार जवळी याची पातला बकासुर पक्षी मारिला केशिया तो अश्व बधिला ऐसे एकता सावळा शोभला जैसा प्रलय रुद्र म्हणे माझ्या का तू आणि हा गज मन कुठ प्राय दिसती मज आता चिशणाला लागता तुझं मृत्यू परीक्षित धाडीनं अंडज प्रभू पुढे वाळीला तैसा दिसती तू कीटका की मृगींचा पुढे अजादिखा प्रताप बोले आपला जात वेदाशी म्हणे पतंग तुझे ग्रेसी मी समग्र किशोटियान पुढे मांग आचार भरणी आपला विष्टवा भक्षक काका आपण राजहंसा दावी शहाणपण की निर्नासिक सौंदर्यपूर्ण रतिरवासी दावित की महाउगरा पुढे जाणं मूषक आला टंकारून की लवना पुतळा म्हणे संपूर्ण सिंधू प्राचीन क्षणमात्री शुष्क तृणाचा पुतळा कक्षे खाली म्हणे वडवा नळा त्याचे साहित्याशी कर्पूर आला ते लवघृत घेऊन या राक्षस ताटीला व्याघ्र वृश्चिके ताळीला खदरंगेर त्याचा अल्पायुष्य तू पामर बहुत आगळे बोलशी ऐसे बोलूनी सावळा गजशुंडाधिक धरिला तुझा हात कंठी घातला पिळवणी पाडीला उताळा सभेची गज उठवणी तेवेळी शुंडादंडे हरशी आवळी चपळ उसळे वनमाळी पुच्छी धरिले गजाते गरगरा भुगोंडे तेवेळे कुवले यासी भिरकाविले वरील दैत्य आपटून चूर केले मृद्धट शकले जयापरी मागुती गजसावरून या लक्ष्मी आला या दौराया 10 वेळा भिरकावून या कृष्ण आधी दिला मग शेवटी धरला चरणी निजबळे आफळीला मेदनी निशेष गेला चूर होऊनी गत प्राण धरली पटवीला ऐसा मारीला कुबली हस्त दोन्ही मोडून घेतले दंत लंबाय सरळ नासक सरळ दिसत लोहार गळा जापरी बळीरामे आणि गोपाळे दोन्ही दंत दोघे घेतले विमाने देव बैसुनी आले कौतुक पाहते अंतरिक्षे दोघी हसी दंत घेऊन पुढे उंचपटती शेष नारायण ठाई ठाई झोडून दैत्य पाळे पाडिले परम बिराईत मल्ल बळे बळीरामे बहुत आफळिले ठाई ठाई प्रेत पुंज पडिले रक्ते वाहती बिदोबिदी धडकत वाद्यांचा कल्लोळ बिदोबिदी पळती कंसाचे मल्ल महाद्वार श्रीराम घरी कंसाची या पातळी तो द्वारक पाळी घेऊन ते येती शस्त्रे समोर देखले नव पंकज नेत्रे हस्ते दंत घाये गात्रे पूर्ण केली तयाची हरिप्रताप पाहता त्यावेळे सकळ मल्ला पळ सुटला रंगमंडपाशी पातला यादव राणा निजबळे कंस सभेशी बेसला आपण तो अकस्मात देखील दोघे जण ते अद्भुत पंचानन कंस वारन शोधू आले की ते पांत सूर्य दोघे जण पाहती सभावलोकन कंसाधिक क्षोधपूर्ण गेले झाकून ते धवा भुगींद्र सभावलोकिनी सकळीक दिसती जेवी वेळसले मूषक तो धावले नगर लोक कृष्णमुख पाहव्या आकर नेत्र तनु सुकुमार नीलज वर्ण सुंदर गुरुड पाचूचे गर्भपरिकर काढून मूर्ती ओतिली जो पयोब्ध सुतेचा वर भक्त कैवारी त्रैलोकी सुंदर नरवीर श्रेष्ठ श्रीवर कंस सभेत विराजे ब्रह्मानंद भरून यवलीला तो हा ओतिला कृष्ण पुतळा दिव्य पतके मुक्तमाळा डोलती गळा हरीचा मुक्तहार निर्मळ सुढाळ हरिकंठली दिसती नित्र निळ स्वास्थ्य बदन तमाले निळ कुंडले ढाळ देताती हरिमुख अवलोकित डोळा परिहरी कोणाशी कैसा भासला निज भक्तांशी वाटला की कैवारी आमचा हा कंसाशी वाटले केवळ हा आपणाशी न्याव्या आपला काळ आला काळ मल्लांशी वाटला प्रलय काळ हातो आमाशी न सोडी गोपींचे कैसा दिसे मनमोहन की कोटी कंदर्प सुरप मुखावरून सांडावे हरीच्या ओवाळून पाहता मन न धाये सजल जलद वर्ण तमाले निळ नंदी गवळ्या वाटे हा बाळ सवंगडे कृष्णाचे गोपाळ त्यांशी वाटे प्राण सखा संतचे केवळ ज्ञानार्क त्यांशी वाटे वस्तू हे जगत व्यापक पूर्ण ब्रह्मानंद निष्कलंक तोची यदू कुळी अवतरला पृथ्वीचे झेंडूप अभिमानी त्यांशी वाटता शासन करता चक्रपाणी यादवांशी कुलभूषण मणी जगदवंत दिसत असे ऐसा अग्रजा समवित अच्युत देखता द्वेषी झाले गर्व होत जैसा सभेत देखला पंडित मूर्ख समस्त दचकती खाजंबक मिळवणी बहुत मागे पंचन निंदित दो मृगेंद्र उभा टाके कस्मात मग बोबडी वळत मुखीच्या त्यांच्या तैसे कंस मुष्टिक भयभीत सभा सकळी म्हणती दाटुनी आणीला पावक गृह आपल्या लावाव्या मुष्टिकांवर धैर्य धरून श्रीरंगाशी बोलती वचन तुम्ही बहु जंबी येता म्हणून आम्ही करणे ऐकले तरी ये सभे बैसले सबळ म्हणलं जो वाटेल तुम्हाशी समतोल त्याशी भेडा सभा सकळ पाहिल कौतुक तुमचे ऐकोनी हाशी जगन्नायके तुम्ही योगी दिसता मशके ऐसे बोलून वेंकुंठ पालके चानोर धरून ओळीला चानोर बोले तेवेळी मशे भिडे वाहतुकळी ऐसा मल्लगुरबी मंडळी कोणी नाही देखिला मल्लयुद्ध मंडळी निष्कंटक भिडती चानोर आणि कमल नायक तो बळी रामे ओळीला मुष्टिक महाक्रोधित देवा भुजेशी भुजा आदळती करचरण ग्रीवा पिळती एक उलथोनी पाडती एकमेकांशी ते देवा मुष्टी प्रहार प्रबळ वाजती सप्तपाताळी दनानती वर्मठावू लक्षिती प्राण घ्याव्या परस्परे मुष्टिकांचे हृदय ते वेळा बळीरामे मुष्टी घात दिला सभेची उचलून अवलीला बळे आपटीला धरणीये जैसा पक्व फणस पडता अवनी निशेष जाये चुर होऊनी त्याचा मुष्टिक बिदारुनी गत प्राण तो केला मुष्टिकाचा प्राण गेला ऐसे देखुनी घनसावळा चानोर धरणीवरी आपटीला प्राणाशी मुकला त्याची वेळी उठून मल्ल घे पळती नगर दुर्गावर उड्या घेती एक प्रिदे चोडणी पळती शस्त्रे सांडती हातीची तोशल आणि दुजा तोशल
धावले कंसाचे सबळ मल्ल ते कंसांतके तत्काळ आपटून या मारले आणि 8 जण ते वेळा धावले जेथे धुरू म्हणती सावळा तो देखुनी बळीभद्र कोपला आडवा आला 8 जना मिळाले 8 वारून धुरू म्हणती रामा पंचानना तितकेच एक संकर्षण करी भांडण चपळतवे जैसे तुमिनीची ओळी फळे भूमीशी आपटता हाती सकले तसे 8ही आपटून मारिले ते शेषावतारे तेथे कंसाची भय वाटे दारुण म्हणे म्या हे दोघे बोलवून बळे जवळी आणले बरन दोले प्रलय अग्नदिस्ती पै दाटून दंडशू कुकविले निजले सिंह जागे केले तेसे हे दोघे पाचारिले आता आटले आयुष्य जळ तो वाद्यांचे घनचक्र तेवेळी कर्कश वाजे रणधुमाळी त्याचे छंदे रामपणमाळी नाचता ती देतवा ते दोघे रणपंडित जैसे काळ आणि कृतांत की मेरू आणि मंदार निश्चित सबळ तैसे दिसती की समुद्र आणि अंबर की विष्णू आणि पिनाकधर की स्वामी आणि वीरभद्र वरद पुत्र शिवाचे किंवा अंगिरा पुत्र आणि पुरोहित किंवा भार्गव आणि भार्गवजित जरासंधाचा मात त्याप्रमाणे लक्षी दोघा ऐसा कंचमी वितंतरी सेवकान माझी झटकरी आज्ञा करी अरे या दोघांवरी बाहेर घेऊन घाला हाताची वसुदेव देवकीची वे मारा गोळी यांसमेत नंद सम्हारा या दुतीत की आधी धरा वध करा उग्रसेनाचा ऐसे एकता जगजीवना जैसा चंड भैरव येत उडून अकस्मात उचली वाऱ्यानं तैसा श्रीकृष्ण धावेनला उंच स्थळी केंच बसला त्यावरी हरी जाऊनी कोसळला हस्त चपेटे मुकुट पाडीला भूतळ वटी कंसाचा झोटी धरून ते वेळी बळे सडून पाडीला धरणी मुष्टीघात हृदय लक्ष्मी सबळ बळे ओपिला कंस डोळे वटारून ते त्याचे तळकाळ सोडला प्राण अशुद्धाचे लोट पूर्ण मुखावाटे चालले पूर्ण उदार पूर्ण आनंद कंद कंसाचे गेले निज पद भक्ता भक्त मुकुंद एकची गती देत असे परिस पूजन लोह लाविले तत्काळ सुवर्ण झाले की परसाची मारेले लोहगणी घेऊन या तो हित काळ केला सुवर्ण त्याचा भक्ता जगजीवन कोण्या प्रकारे तरी ध्यान हरीचे सदा लागले जसे भृंगी कीटके आणि तो ध्याने त्याचा कंस धरला निश्चित हरिचिंतने करून या कामे तारिल्या गोपी समस्त भय तारिल्या मग जामात वृंदावनाच्या पाशाने लता स्पर्शी धरल्या हरिणे परम बाळ हत्या हरिपुतना तीस तारिले करुणी पाना ऐसा वैकुंठीचा राणा समसमान सर्वांशी ऐसा मारला कंस आदिती कुमारा झाला उल्हास धडकले धुंदबीचे कोश नादे आनंद आकाश कोंदले दिव्य सुमनांचा वर्षाव वारंवार करती देव मथुरेतून दुष्ट सर्व उठून या पळाले जैसा हृदय उठ सवता बोध सह परिवारे पळती काम क्रोध तैसा मथुरेशे जगदन कुरकंद ते अवघीचे पळाले सुटता श्रीकृष्ण प्रभंजन ते जलद जावळ गेले विरून की हरी उगवता चंड किरण द्वेषत मनी रसले जैसे वेगळे निवडला हरळ मग उरले शुद्ध तांदूळ खोटे निवडताची सकळ पुरे केवळ खरे नाणे तैसे मथुरेतून गेले दुर्जन उरले भक्त सज्जन प्रजा लोक मिळवून हर्षण आले जम्हा कंसाचे कलिवर ते वेळे उग्रसेनाचे प्राधान्य दाविले आणले त्यांचे अग्नित घातले संपादिले उत्तरकर्म तत्काळ पुढल्या बंदीशाळा सोडून गौरविले सकळा उग्रसेने राजा आणीला तोडली शृंखला तयाची मातृजनक उग्रसेन त्याशी कृष्णी करून नमन सिंहासनी बेसून शत धरली सुमूर्ती झाला परम जय जयकार नगर आनंदले समग्र यादवांचे उजळ वक्र केले तेव्हा मुकुंदे मग शेष आणि नारायण सभे घेऊन उग्रसेन समस्त प्रजाब्रह्मण समागमे चालले घेतली वस्त्रे अलंकार लागला वाद्यांचा गजर जेथे वसुदेव देवकी सुंदर तेथे सत्वर पावले शेष आणि यादवेंद्र दोघी साष्टांग घालता नमस्कार वसुदेव देवकी सगळीवर प्रेमपूर दाटला देवकीचे दोन्ही चरण दृढ धरले शेष जगजीवन कृष्णाशी हृदय धरून स्पंद न रडे माता वनाहून आली सीतानाथ प्रेमे कौशल्या ओसंडत तसेच देवकी हृदय धरत वैकुंठ पीठ निवासला प्रेमपाना फुटला देवकीशी शंशना विलोकी हरिमुखाशी मागुती हरी हृदयाशी उसका उसके कुंदत माता म्हणे निरोत्पल दलवर्णा दुवा केले नाही माझ्या पाना तुझं न्याहाळले नाही जगत जीवना करे करून आपल्या तुझं पाळणा नाही निजविले नाही दुग्ध पान करविले जावळ नाही सरसाविले व्यर्थ आले जन्माशी मी असो आलिंगुनी घनश्यामा माता भेटली बळीरामा वर्णिता तेथे संभ्रमाशे शिवपरमा पावेल तो भोगिंद्रानी यादवेंद्र करती वसुदेवाचे नमस्कार त्यांची नचावरी घेवर प्रेमपूर दाखला अवलिखित दोघे पुत्रा धनी नपुरे वसुदेवाच्या नेत्रा हृदय आलिंगिले घनश्याम गात्रा जो पंचवक्ता अगम्य वस्त्रेभूषणी अलंकार नाना कृष्णी लेविले लोघांजना आली वसुदेवची तुझी अंगना गोकुळाहुनी रोहिणी ते उग्रसेने भेटे जामात हृदय धरले दृढ दुहिता नंदाधिक गोडिया समजता वसुदेव देवकी भेटती गजरे मिरविती समस्त देवपुष्प वर्षाव करीत तो 16 पर्यंत समस्त बहुत ग्रंथ वाढेल तो कर्गमुनी आला अकस्मात सवे घेतले ऋषीच बहुत वसुदेव देवकीशी म्हणत व्रतबंध आता करा शेष आणि नारायण दोघांशी आरंभले मौजी बंधन परमहर्ष उग्रसेन फोडी भांडारते देवा वस्त्रे द्रव्य अलंकार द्विजशी वाटी नृपवर जो वेदशास्त्र अवगोचर त्याशी ब्रह्मसूत्र घातले यथा सांग 16 दिवस पूर्ण झाला मग नंद निघाला गोकुळा वसुदेवाशी पुसूनिया हरिने वंदिले नंदा ते म्हणे आता जावे गोकुळा ते इतके दिवस पाळिले माते मी ते कदा विसरेना आता माझे स्मरण असू द्यावे सुखे गोकुळी नांदावे नंद सद्गतीत प्रेम भावे काय बोली तेथवा तुझं टाकून घर निळा कैसा मी जाऊ गोकुळा तुवा गोकुळी वैकुंठ पाळा बहुत लीला दाविल्या की काय आठवू गुण
कोणत्या उपकारा होऊ उत्तीर्ण आता मी गोकुळाशी जाऊन काय सांगू लोका ते तुझं टाकून जाता श्रीपती लोक मज काळमुख म्हणती काय सांगावे यशोते प्रती ती प्राण देईल तुझविन गोकुळ सर्व ओस तुझविन घर 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 भनभनीत उदास म्या देह गेहाची सांडली आस काही ग्रामास जाऊ आता जसा कीटक कोसला जाय पळून तैसी आम्ही होऊ दोघे जण हरी तुझं कारणे प्राण देऊ आम्ही जाणपा हरिनंदाशी म्हणे ते समयी हा खेद न करावा तुम्ही काही मी असे तुमच्या हृदयी वियोग नाही सर्वथा हो निंदाचे समाधान गोळीयांसमेत परतून गोकुळाशी चालले अवघे जन वर्णिते गुणकृष्णाचे नंद पावला गोकुळा गोपिका गोळी सकळा सांगे मथुरेचा सोहळा जो जो झाला वृत्तांत समाचार समजते 19 झाल्या म्हणती परमपुरुष केवले त्याने त्याची करणे कोणाशी न कळे माता यशोदा म्हणे सुकुमारामध्ये टाकून गेल्याशी मथुरापुरात परतपरा आदी सोयरा भक्तजनांचा पै होशी हरिचरण ठेवून मन वर्तते गोकुळीचे जन असो मथुरेचे जग जीवन पाहता जन सुखरूप अक्रूर आपल्या मंदिरात नेऊन पूजले विश्वधरा सकळ मथुरेच्या सुंदर यादवेंद्रांना विसंमती त्यांच्या मनोरथ परिपूर्ण करीत वसुदेवनंदन घरोघरी हरीची पूजन करीत जन मथुरेचे खूप जेनेही अतिप्रेती मंदिरानेला जगतपती त्याची देखून प्रेम भक्ती भाळायला श्रीपती ती येते भक्तांचे पूर्ण मनोरथ करता एक जगन्नाथ ज्याची जैशी आवडी देखत तैसाची होत तया ते कोणी पूजती धरुणी कामना कोणी अर्चिती जनार्दना कोणी शरण येती चरणा निज ज्ञान मागाव्या उद्धवान्या क्रूर हिची हरीची आवडते निरंतर याशी क्षणभरी श्रीधर नविसंबेची सर्वथा एका पंक्तीची भोजन एकाची मंदिराचे शयन एके ठाई करती क्रीडन दोघांचंही काही न करीच दोघांविन काही न करीच संपले ग्रंथाचे पूर्वार्ध जे समुद्राहून यागाध त्याहून विशेष उत्तरार्ध भूत गोड अवधारा संस्कृत इक्षु रस दंड अपार या त्याची पाकृत केले वळेली साखर सजना गोड लागे निरंतर निंदक रोगिष्ठा नावडेची भागवत आणि हरिवंश पद्मपुराणाची इतिहास मिळवून उतरला सुरस हरिविजय ग्रंथ हा श्री हरिविजय ग्रंथ पूर्ण हेची आंब्याचे सदा फळले वन पाडाली प्रेमे करून भक्त जनसेविती हो याशी शुकमुख लागले आवडीचे आढी मुराले संत जनसेविता झाले आनंदले परिपूर्ण निंदक भक्त जेवायचं मुख रोग आला त्यांच्या मुखास जे परम दोपाविष्ट असं मास सर्वदाही बक्षिती ऐसीच्या भागकीय भक्त त्यांची नावडे हा हरिविजय ग्रंथ तेथे अमृतफळे यात नाना दृष्टांत जाणे जे श्री ब्रह्मानंद कृपा कल्लोळे ही हाता आली अमृतफळे श्रीधर म्हणे बहुत रसाळे संत संजीवनी सेविजे श्री हरिविजय ग्रंथ येथे श्री हरिविजय ग्रंथ समत हरिवंश भागवत परिसुत चतुर्श्रोते पंडित 19 अध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु राधे कृष्ण राधे